एकीकडे राष्ट्रवादीमध्ये या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे दिल्लीमध्ये पुन्हा ऑपरेशन टायगरच्या हालचाली सुरू झाल्यात का अशी चर्चा सुरू आहे। कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या स्नेहभोजनाला दिसलेत। दिल्लीमध्ये नेमकं काय घडलंय पाहूयात। म्हणजे आपण काही केलंच नाही तर डर कसला आहे। सहज गेलो जेवायला आणि त्याला विश केलं तर मी त्याच्यासोबत फोटो काढणारच, त्यात काय विषय आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 खासदार शिंदेंच्या शिवसेनेनं आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला आले। हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर आणि यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुखांनी शिंदेंचे मंत्री प्रतापराव जाधवांच्या घरी हजेरी लावली। जाधवांनीच या स्नेहभोजनाचं आयोजन केलं। मात्र ठाकरेंच्या 2 खासदारांनी हजेरी लावल्यानं पुन्हा ऑपरेशन टायगरवरून दिल्लीत चर्चा रंगली। काही म्हणजे आपण काही केलंच नाही तर डर कसला आहे। आणि आम्ही मीडिया किंवा आमचा सोशल मीडिया असो किंवा कोणी असो, आता तिथं कोणी ना कोणतरी फोटो काढतं। असं नाही आहे की काय लपून गेलोय का काय कोणा पाप ठेवून मनात गेलोय का काय गेलोय। सहज गेलो जेवायला आणि त्याला विश केलं तर मी त्याच्यासोबत फोटो काढणारच, त्यात काय विषय आहे। आणि मला नाही वाटत त्यात काही गैर आहे। आणि कारण कसं आहे की काही डोक्यातच नाही आहे, काही बोलणं चर्चाच झाली नाही आहे किंवा काही विषयच नाही आहे, तर काय त्याला म्हणजे लपून चोरून करायचं। तर मला आता एक सांगा तुम्ही, हे ऑपरेशन टायगर जे तुम्ही बोलताय हे कधीपासून चालू आहे? हे साधारण कधीपासून चालू आहे? ऑपरेशन टायगर कधीपासून चालू आहे? आम्ही निवडून आले त्याच्यात दुसऱ्या महिन्यापासून चालू आहे आणि आज तर काय चालूच आहे। गेल्या वर्षीही ठाकरेंचे काही खासदार शिंदेंच्या मंत्र्यांकडे जेवायला गेले होते। त्यावरून आदित्य ठाकरेंनी खासदारांना तंबी दिल्याची माहिती होती। पण आता आदित्य ठाकरेंनीच काही दिवसांपूर्वी भाजपच्या मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती। मात्र त्यावर आपल्याला काही बोलायचं नाही असं आष्टीकर म्हणाले आणि आम्हाला आमंत्रण दिल्यावर जायचं नाही का असा रोखठोक सवालही त्यांनी केला। जर त्यांनी त्यांच्या ॲनिव्हर्सरी असल्यामुळं त्यांनी आम्हा सगळ्याच महाराष्ट्राच्या लोकांना, जेवढे खासदार आहेत त्याला सगळ्याला त्यांनी आग्रहाची विनंती केली होती की काल या जेवायला म्हणून। वेळ होता, संध्याकाळचा टाईम होता आणि मला नाही वाटत त्याच्यात काही गैर की बाबा असं कुणाच्या घरी आमंत्रण दिल्याच्यानंतर जाऊ नये किंवा असं काय। पण बाकी काही चर्चा नाही, काही नाही। आणि मी तर केवळ 10 मिनटं होतो तिथं, मी तर रात्रीला जेवत पण नाही। त्यामुळे मी जाऊन जस्ट एक फॉर्मॅलिटी केली, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि एक 2 मिनटं बसून एक ज्यूस घेतला आणि निघून आलो। काही दिवसांआधी एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा दौरा केला होता। ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार गळाला लावण्याचे प्रयत्न शिंदेंनी सुरू केल्याचीही चर्चा होती। मात्र भाजपकडून शिंदेंना ग्रीन सिग्नल न मिळाल्यानं ऑपरेशन टायगर होल्डवर टाकल्याचंही बोललं जात आहे। पण आता डिनर डिप्लोमसी सुरू झाल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी आमच्या 2च खासदारांना निमंत्रण होतं की आणखी इतर खासदारांनाही बोलवलं होतं याची माहिती घेतली पाहिजे असा भुवया उंचावणारा सवाल केलाय। या सगळ्यांमध्ये मी अजून माहिती नीटशी घेतलेली नाही आहे। माझं खासदार संजय देशमुख किंवा खासदार नागेश पाटील या दोघांशीही बोलणं झालेलं नाही आहे। मी निश्चितपणे या सगळ्या प्रकरणाची माहिती घेईल। हे निमंत्रण फक्त या 2च खासदारांना होतं की अजून इतरही वेगवेगळ्या पक्षाचे खासदार तिथे होते, ही सुद्धा माहिती घेईल। आमच्या प्रतापराव जाधवने जे काही जेवणासाठी आमंत्रित केलं होतं त्याला नागेश पाटील किंवा इतर लोक जे खासदार गेले होते त्याच्यावर एवढं वादळ उठण्याचं काही कारण नाहीये। आम्ही राजकारणामध्ये कुणालाही वेगळं समजत नाही। सर्वांनी बरोबर काम करावं। दिल्लीमध्ये जर महाराष्ट्राचा आवाज उठवायचा असेल तर बरोबर आलं पाहिजे, ही त्याची मागची भूमिका होती। म्हणून असा सार्वजनिक डिनर ठेवून काहीतरी राजकारण घडण्यासाठी इतका उघड प्रदर्शन कधीच केलं जात नाही, परंतु हे समोरच्याला कळायला थोडासा वेळ लागेल। शिरसाट म्हणतात त्याप्रमाणे असं उघडपणे एखादं ऑपरेशन राबवलं जात नाही, पण त्याची सुरुवात डिनर डिप्लोमसीनं होते आहे का हाही मुद्दा आहेच। दिल्लीहून प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।